तुम्ही कधी कैरीचं पन्ह पोळीसोबत खाल्लं आहे का? आम्ही विदर्भातले लोक ना हे कैरीचं पन्ह पोळीसोबत सुद्धा खातो. तर ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आज. तर इथं बघा, त्यासाठी अशी एक आंबट कैरी घ्यायची, ती छान उकळून घ्यायची, मऊ होईपर्यंत छान उकळून घ्यायची. नंतर त्याची वरचे साल काढून टाकायची आणि त्याचा गर असा वेगळा करून टाकायचा आणि त्याच्यातली बी वेगळी करायची. तर हा पूर्ण गर काढल्यानंतर ना याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि नंतर रवीने छान फिरवून घ्यायचं आहे, त्यामुळे सर्व गर ना व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स होतो. तर इथं बघा, असं रवीने फिरून घ्यायचं. नंतर आपल्याला जेवढं पन्ह बनवायचं आहे तेवढं पाणी ऍड करायचं त्याच्यामध्ये. आणि नंतर इथं बघा, मी 1 चमचा गव्हाचं पीठ घातलंय, त्यामुळे ना या पन्ह्याला मस्त दाटसरपणा येणार आहे आणि पोळीसोबत खायला हे पन्ह एकदम छान लागते. आता या पन्ह्याला एक जिराचा तडका द्यायचा आहे. त्यासाठी बघा, एका भांड्यामध्ये 1 चमचा तूप घेतलं. तूप गरम झालं की जिरं घालायचं आणि नंतर आपण रेडी करून घेतलेलं पन्ह टाकायचं. पन्ह छान एक उकळी आली की त्याच्यामध्ये गूळ किंवा साखर घालायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर इथं बघा, थोडंसं मीठ सुद्धा टाकलं आहे मी, एकदम चिमूटभर मीठ घालायचं आणि नंतर गूळ घालून ना एक उकळी आल्यानंतर गूळ घालायचा किंवा साखर घालू शकता आणि व्यवस्थित गूळ मिक्स झाला की इथं रेडी झालंय आपलं पन्ह. हे आंबटगोड पन्ह ना रात्रीच्या जेवणामध्ये मस्त लागतं. सोबतच एक सुकी भाजी बनवायची तोंडी लावायला आणि बस.